नमस्कार मंडळी, मी ऋतू माझ्या मिनी व्लॉगमध्ये आपले सहर्ष स्वागत करते. तर आज आपण जाणार आहोत द ग्लोबल पॅगोडा बोरिवली इथे. तर चला प्रवास सुरू करू. आता तुम्ही पाहू शकता की मी ट्रेन पकडली आहे. अजून त्यात जास्त प्रमाणात गर्दी दिसून येत नाही. तर आपण इथून आता बोरिवली थोड्या वेळात पोहोचू. आता आपण बोरिवली रेल्वे स्थानकावर पोहोचलो आहोत. इथून आपण 294 ही बस पकडणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता की मला बस मिळाली आहे. ही बस आपल्याला गोराई खाडी इथे उतरवेल. त्यानंतर आता आम्ही गोराईकर इथे पोचलो आहोत. इथून बोरिवली जेटी इथे जाणार आहोत. बोरिवली जेटी इथून 100 रुपयाचे तिकीट काढून आपण बोटीच्या प्रवासाने पॅगोडाच्या दिशेने जाणार आहोत. बोरिवली जेटीची तिकीट आपण आता घेतलेली आहे, हे आपण पाहू शकता. चला पाहूया बोटीतून पॅगोडा कशा पद्धतीने दिसतो. उत्कृष्ट पद्धतीने आपल्याला पॅगोडा बोटीतून दिसून येत आहे. त्याची प्रतिमा आपल्याला लांब दूरवरून दिसत आहे. त्याचबरोबर काही आठवणी म्हणून आम्ही काही फोटो काढले. ही शैक्षणिक सहल असल्यामुळे आमचे प्राध्यापक, शिक्षक, त्याचबरोबर आमचे ज्युनियर्स, माझे मित्रमंडळी आपल्याला सर्व दिसून येतात. इथे लहान लहान स्टॉल आपल्याला दिसतात, ते खाण्याचे वेगवेगळे पदार्थ. त्याचबरोबर माझी मित्रमंडळी आपल्याला पाठवून दिसूनच येत आहे. कशा पद्धतीने आपल्याला हाय करताना दिसत आहेत. किती उत्साह आहे त्यांना. माझे प्राध्यापक. आता ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो तो क्षण समोरच आला आहे. आपण फायनली पॅगोडा इथे पोचलो आहोत. पोचल्यावर एक सेल्फी तो बनती है. खूप सुंदर भव्य अशी कलाकृती म्हणावी लागेल. ही कलाकृती म्यानमार इथून म्हणजेच आपल्या गौतम बुद्ध यांनी सांगितलेल्या विपश्यना या संकल्पनेतून अस्तित्वात आली आहे. विपश्यना म्हणजेच गोष्टी जशी आहे तसे पाहणे. ही संकल्पना गौतम बुद्ध यांनी भारतात सर्वप्रथम मांडली. त्यानंतर सम्राट अशोकाच्या काळात सम्राट अशोक यांनी ही जगभर प्रसिद्ध केली. काही वर्षांनी ही संकल्पना भारतात नाहीशी झाली, परंतु म्यानमार या देशाने याचे जतन केले व सत्यनारायण गोयंका यांना सयाजी उब यांनी आज्ञा दिली की भारतात ही विपश्यना सर्वांपर्यंत पोहोचवावी व त्याच आज्ञेनुसार आपल्याला द ग्लोबल पॅगोडा म्यानमारच्याच कलाकृतीप्रमाणे दिसून येतो. आता आपण आनापान साठी या घुमटमध्ये जाणार आहोत. हे घुमटाचे वैशिष्ट्य म्हणजे याला आतून कोणत्याही प्रकारचा आधार नाही. हे एकलव्य प्रमाणे उभे आहे. त्याचप्रमाणे आनापान म्हणजेच 10 मिनिटं मेडिटेशन करणे हे इथले रीत आहे. त्या 10 मिनिटात आपण आपले मन एकत्रित करतो. त्याचप्रमाणे इथे दाखवलेल्या दगडाचे वैशिष्ट्य म्हणजे हे रेड सँडस्टोन म्हणजे 2 दगडांचे एकत्रीकरण करून ठेवलेले आहे. त्याच भव्य आपल्याला वेगवेगळ्या कलाकृती इथे दिसून येतात. त्याचप्रमाणे बोधिवृक्ष आपण पाहू शकता कशा पद्धतीने आहे. बोधिवृक्ष म्हणजे जिथे गौतम बुद्ध यांना बुद्धी म्हणजे ज्ञानाची प्राप्ती झालेली होती. हे पिंपळाचे झाडाचे छोटीशा फांदीपासून निर्माण केलेले मोठे वृक्ष, याला बोधिवृक्ष म्हणून संबोधले जाते. धम्मचक्र प्रवर्तन आपण पाहू शकता. त्याचप्रमाणे स्तूप जिथे एक व्यक्तीच राहू शकतो. त्याचप्रमाणे ह्या ग्रंथालयामध्ये आपल्याला एकूण 122 पेंटिंग म्हणजे चित्रकला दिसून येतात, ज्यात आपल्याला गौतम बुद्ध यांचे जीवनचरित्र सखोलतेने जाणवते. यात आपल्याला गौतम बुद्धाचे सविस्तर ज्ञान दिसून येते. त्याचप्रमाणे त्यांचा जीवन प्रवास दिसून येतो. हे सर्व हँड प्रिंटेड पेंटिंग आहेत. त्याचप्रमाणे आम्ही डिजिटल व्हिडिओद्वारे गौतम बुद्ध यांचे चरित्र पाहिले. त्यानंतर आम्ही थोडेसे फोटो काढून खाऊन इथला प्रवास
संपला. अजून आम्ही परतीला निघालो. इथला अनुभव म्हणजे अशा पॅगोडासारख्या विपश्यना म्हणजेच मेडिटेशन केल्याने आपले अंतर्मनाशी सांगड होते. त्याचप्रमाणे आपण समाजापासून दूर होऊन आपण आपल्या आत काय आहे, बाहेर काय आहे हे ओळखू शकतो. अजून हा प्रवास इथेच संपला. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.